श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। शम्भवे नमः। नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। हरिः ओम्। पतिं बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। चित्रैः पदैश्च गम्भीरैः वाक्यैर्वाणैरखण्डितैः गुरुभावं व्यञ्जयन्ती भाति श्री जयतीर्थवाक्। अर्थिकल्पितकल्पोऽयं प्रत्यर्थिगजकेसरी व्यासतीर्थ गुरुर्भूयात् अस्मदिष्टार्थसिद्धये। तपो विद्या विरक्त्यादि सद्गुणौघाकरानहं वादिराज गुरून् वन्दे हयग्रीव पदाश्रयान्। पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्म रताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे। वादे विजयशीलाय वरदाय वरार्थिनां वदान्य जनसिंहाय वरदेन्द्राय ते नमः। सुषमेन्द्र कराब्जोत्थं राघवेन्द्र गुरुप्रियं सुयतीन्द्र गुरुं वन्दे मूलरामार्चने रतम्। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे सुगुणशालिनः। परम पवित्रवाದ ಮಾಸ ಯಾವ ಪುರುಷೋತ್ತಮ ಮಾಸ ಚೈತ್ರದಿಂದ ಹಿಡಿದು ಫಾಲ್ಗುಣದ ತನಕ 12 ತಿಂಗಳಿನ ಒಂದು ಮಾಸವನ್ನ ಸಂವತ್ಸರ ಎಂಬುದಾಗಿ ಕರೀತಾರೆ. ಈ 12 ತಿಂಗಳಿಗೆ ಅತಿರಿಕ್ತವಾಗಿ ಬರುವಂತಹ ಒಂದು ಮಾಸವನ್ನ ಅಧಿಕ ಮಾಸ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಈ ಅಧಿಕ ಮಾಸಕ್ಕೆ ಶಾಸ್ತ್ರಗಳಲ್ಲಿ ಅಧಿಕ ಮಾಸ ಅಂತ ವ್ಯವಹಾರ ಇಲ್ಲ. ಈ ಮಾಸಕ್ಕೆ ಪುರುಷೋತ್ತಮ ಮಾಸ ಎಂಬುದಾಗಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮಾಸಗಳಿಗೆ ಪ್ರಧಾನ ಮತ್ತು ಅವಾಂತರ ದೇವತೆಗಳಾಗಿ ಪ್ರಧಾನ ದೇವತೆಯಾಗಿ ಭಗವಂತ ಮಾಸ ನಿಯಾಮಕನಾಗಿ, ಅವಾಂತರ ದೇವತೆಯಾಗಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪರಮಾತ್ಮನಿಂದ ಆಜ್ಞಪ್ತರಾದಂತಹ ಇತರ ದೇವತೆಗಳು ಅವಾಂತರ ದೇವತೆಗಳಾಗಿ ಒಂದೊಂದು ಮಾಸಗಳಿಗೆ ನಿಯಾಮಕರಾಗಿದ್ರೆ, ಈ ಯಾವ ಅಧಿಕ ಮಾಸ ಅನ್ನುವಂತಹ ಈ ಮಾಸಕ್ಕೆ ಯಾವ ದೇವತೆಗಳು ಕೂಡ ನಮಗೆ ಇದರ ಪೋರ್ಟ್ಫೋಲಿಯೋ ಬೇಡ ಅಂತ ರಿಜೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಯಾಕೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದನ್ನ